नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हे बघा, हा आमचा धोंड्या काका. हाय कर, चल व्हिडिओ बना. आपला मोटर लावायला चालू आहे. हे बघा, हे ना भातासाठी रोप केलेले. हे अशी भाजणी करावी लागते रोपाची, भाताचं रोप टाकायला. आणि मग जून महिन्यामध्ये भाताची रोपं टाकावं लागतात. हे बघा, हे समोर झाड दिसते का मित्रांनो? हे कशाचं झाड आहे तुम्ही ओळखू शकता का? बघा बघा किती बहार आलाय त्याला, किती मोहर आलाय बघा. हे बघा, हे कसलं झाड आहे मला आहे ना कमेंटमध्ये सांगा. आणि बघा किती मोठं झाड आहे, त्याचा पसारा बघा केवढा मोठा आहे. हे बघा, तर हे झाड आहे ना मित्रांनो, हिरडीचं झाड आहे. आमच्या इकडे हिरड म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये कळवा. आणि आयुर्वेदिकमध्ये याला हिरड्याचं झाड, हे लय औषधी झाड आहे मित्रांनो. खोकल्यासाठी एकदम उत्तम हे झाड आहे. कसा पण खोकला असला ना तर मित्रांनो, ह्या झाडाची फळं आहेत ना, कच्चं खायला दिलं तरी चालतं. आणि वाळून बुकटी करून ठेवली मधासोबत खाली ना, तर एकच नंबर. कसा पण खोकला असला ना तर त्याने लगेच खोकला जातो मित्रांनो. तर मोटर लावायला चालू आहे आम्ही मित्रांनो. हे बघा, रस्ता लई खराब झाला आहे आता. हे बघा, बेकार पाय वाटलेच बेकार झाले आता, चालायला जमत नाही. तर आपले ना 800 मीटरवरून खालनं चढाणीवरती पाणी येतंय. 800 फूट म्हणलं तर चालेल. आपली 2ची मोटर आहे. तर मोटर लावायचं म्हणलं ना हे अवघड परिस्थिती. तर मित्रांनो ना, आपण आता मोटरपाशी पोचलच एक 2 सेकंदात. तर व्हिडिओ बघत राहा आपला. मोटर लावाय ना एवढी अवघड परिस्थिती आहे ना, फादरला लावायला जमत नाही मोटर. म्हणून पुण्यावरनं आल्यावर आहे ना पहिली फादरची कामं करावं लागतात. मोटर आमकं तमकं जी त्याच्याकडनं होणार नाही ती कामं आहेत ना, ती कामं करावं लागतात. हे बघा, ही आपली मोटर आहे झाकून ठेवलेली. हे बघा, म्हणजे काका आता आहे ना मोटर खोलायला लागले. दाखवतो मोटर आपली. तर मित्रांनो बघा, विषय काय झाला माहिती आहे का? फादरला मोटर लावायला जमत नाही. हे बघा, हा बोर्ड जळाला आहे. बोर्ड जळाल्यामुळे ना फादरला मोटर लावायला जमत नाही. म्हणून त्यांनी फोन करून आपल्याला सांगितलं, बाबा असं असं झालं, बोर्ड जळाला आहे, बोर्ड घेऊन. मी पण बोर्ड आणलेला नाही मित्रांनो. तर आता डायरेक्ट जुगाड करायचा, आपण डायरेक्ट कनेक्शन करून द्यायचं. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा आपला. लावला हा. तर मित्रांनो हे बघा, आपण इथून डायरेक्ट कट करून येणार आहे. आणि विषय काय, डायरेक्ट जुगाड करणार आहे. डायरेक्ट वायर जोडून द्यायची मोटरच्या वायरला. हा आपला असा डायरेक्ट जुगाड. हे बाबा असं करावं लागतं. काय झालं मॉडेल तिथं टच करा आता परत डबल. हां दाब. हां दाब दाब. हा. तर मित्रांनो हे बघा, आपण डायरेक्ट जुगाड केलाय, डायरेक्ट कनेक्शन केलंय. तर आता बघू आपण मोटर चालू होते का नाही. तर मित्रांनो आपली मोटर आहे ना, हे बघा चालू झाली. हे बघा, आपला जुगाड आहे ना
सक्सेसफुल झालं आहे. बघा आपली मोटर चालू झाली. इथं पाणी थेंब गळायला लागले. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता वरती गेल्यावर पाणी किती वरती खेचते मोटर ते पाणी दाखवतो. ते आपली 2ची मोटर आहे. तिथनं आपलं पाईप असे वरती गेले. तर वरती गेल्यावर तुम्हाला पाणी दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, इथं पाणी जास्त लिकेज आपल्या मोटरचं दिसते का तुम्हाला? हा इथं लय लिकेज पाणी आहे रे. एवढं पाणी सोडते मोटर. चल ना पटापट. तू फास्ट चालत नाही रे. हा जास्त पाणी वाया जातं तिथं. आपण क्लिप आणू आणि मग फिट करून घेऊ. हा तर बघा मित्रांनो, एक ठिकाणी भरपूर मोटर लिकेज आहे. हे बघा, आणि ही पण वायर खाली जास्त लोंबले रे. ते लिकेज काढायचे आपल्याला. तर आता क्लिपा आणि फिटिंग घेऊन जातो. ते लिकेज बंद करतो तेवढं. तर मित्रांनो हे बघा, आता आपण पोचलोय घरापाशी. तर मोटर किती पाणी खेचते ना ते तुम्हाला दाखवतो बघा. पकडवर राहतो. हे बघा मित्रांनो, एवढं आपल्या मोटर 800 मीटरवर पाणी खेचते. तर भरपूर त्या मानाने खेचते. तर बाकीचे लिकेज आहेत त्याच्यामुळं थोडं पाणी कमी येते. तर आता आपण लिकेज बंद करणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.